ते फक्त बोलथापा देणार, हे असं झालं आणि ते तसं झालं. पण नागरिकाला तुम्ही आज जाऊन विचारा, कोणत्या नागरिकाला जाऊन विचारा तुमच्यापर्यंत ते आलेत का? ती गाडीतून आणि माडीतून खाली उतरतच नाहीत, ते फक्त नोट बोलतील. म्हणजे परिस्थिती अशी झाली, लोकांना काय लागतं यार, लोक बी एवढे ही नाहीत ना, लोक सुशिक्षित आहेत आज. तुमचे जे मित्र आहेत त्यांच्या घरातले माणसं उभा केलेत, मग मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घराचा कलर सुद्धा त्यांना बदलता आला नाही. तुम्हाला काय सांगायची, 22 महिने नगर अध्यक्ष होते, 1 रुपया बिचारीने घरी नाही नेला म्हण, 1 रुपया कधी त्याच्यात भ्रष्टाचार केला नाही कधी. 22 महिन्याचा कार्यकाल तुम्ही आठवा, कुणाला विचारा 22 महिन्यामध्ये कार्यकाल काय केला त्या माणसाने. एवढं बी गावात म्हणजे मनधनाने कुठल्याच माणसाला पक्षाचा कोणचा आहे काय कोणचा आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे संतोष केतमाळीचा होऊन गेला. तो माणूस इतका भारी होता. अहो की करोनाचा काळ आला हो, आणि त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही त्याला सांगायचो भाऊ मास्क लाव, ही कर, काहीच होत नाही म्हणायचं, आणि बिंदास चालायचा राजा. लहानांपासून वयस्कर माणसापर्यंत त्यांची पण विचारा, आणि अख्ख्या तालुक्यातल्या कोणत्या माणसाला विचारा संतोष केतमाळीच कोण होता.